टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कालप्रमाणे आज देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत। मध्य रेल्वेवरती काल मोठ्या प्रमाणात जे ते प्रवाशांना मोठा फटका जो तो रेल्वेमध्ये बसला होता पाहायला गेला। सध्या आता आपण ठाणे रेल्वे स्थानकावरती आहोत आणि या ठिकाणी देखील जलद आणि धीमी ज्या सीएसटी मार्गावरती जाणाऱ्या ज्या रेल्वे मध्य रेल्वेची गाडी आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते। काल मस्जिद बंदर या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते दुपारपर्यंत पूर्णतः ठप्प झाल्या होत्या। त्यानंतर आता सायंकाळच्या नंतर कशाबशा त्या गाड्या रुळावरती आल्यानंतर आज पुन्हा सकाळची वेळ आहे, कामावरती जाणारे चाकरमानी आहेत आणि यातच आता रेल्वेने कशा प्रकारची उपाययोजना केलेली आहे हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी ठाण्यामध्ये पाऊस नसला तरी मात्र रेल्वे जे ते उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच काल चाकरमान्यांनी काल घरीच बसणं पसंत केले। आज देखील प्रशासनाने जे ते अलर्ट करण्यात आलेलं आहे की शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असं देखील प्रशासन सांगण्यात आलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस काल 100 मिलीमीटरहून पेक्षा जास्त मुंबईत पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी मध्य रेल्वे पूर्णतः खोळंबली होती। आज देखील सकाळची वेळ आहे, कामावरती जाण्याची वेळ आहे। आज देखील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे।